येडेपणा काढ बघू आधी ती। पण जर घरच्यांच्या तर इतर कोणाच्या म्हणण्यावरून तू ही माळ गळ्यातून काढलीस तर इतरांच्या गळ्यात काट्याची माळ घातलीच म्हणून समज। काढ आधी ती मला। काय रे पांडू, तू नुसतं बघत काय बसलास? आत येऊन मला सांगायचं नाही का? ही मूर्खासारखी काट्यांची माळ घालून बसते आणि तू खुशाल बघत बसलास? दिसते ना तुला टोचते तिला। अगं बुरगे, ती तुमचं ऐकत नाही तर माझं काय ऐकन? तेच तर, आमचं नाही, ती तुझं ऐकते। सखू, खरं खरं सांग, ही काट्यांची माळ कुणी तुला जबरदस्तीने घालायला लावली आहे का? बोल चटकन आणि काढ बघू ती काट्यांची माळ। बाई 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 बाई, अहो हिनी काय विठुरायासाठी पण बिण केलाय की काय? विचित्रच आहे बाई हे सगळं। अहो खेळण्या बागडण्याचं वय हे, आणि हे असं अकाली प्रौढ झाल्यासारखी विठुरायासाठी नादावून कशी चालेल? थांब ग भामे, सांग ना सखू, का घातलीस ही माळ? अगं का अंत पाहतेस? बोल पटकन। अगं आजी 2 दिवस झालेत, माझ्या विठुरायाला अंघोळ नाही घालता आली, पूजा नाही, आरती नाही, लोण्याचा नैवेद्यही नाहीये। मग त्याच्या आवडीची तुळशीची माळ जरी आपल्याला त्याला अर्पण करता आली तरी आनंद होईल ग त्याला। अगं सखू, पण आपण विठुरायाला माळ कशी घालणार आहोत? दार बंद आहे आणि त्यासाठी तू तुझ्या गळ्यात काट्यांची माळ घालायला हवी असं कुणी सांगितलंय? अगं राक्षस ही माळ विठुरायाच्या गळ्यात घालत होते ग। मी अडवलं, म्हटले मी आणि पांडू विठुरायाला तुळशीची माळ दाखवणार आहोत। ते म्हणाले की जर मी काट्यांची माळ गळ्यात ठेवून विठुरायासाठी तुळशीची माळ केली तरच ती विठुरायाला घालता येईल। अगं ते काही सांगतात आणि तू विश्वास ठेवतेस? अगो पण उमाई, जर त्यांनी काट्यांची माळ विठुरायाला घातली असती तर त्याला किती काटे टोचले असते? तू सांग ना मला, त्यापेक्षा मी घातलेली बरी ना। तिची श्रद्धा अलौकिक आहे, त्याला तडा देऊ नका। तिला समजावण्याचा प्रयत्न केला तर उलट परिणाम होईल, त्यामुळे जरा तिच्या कलानेच घ्या। सखू, अगं बाळा, असं काहीही होणार नाहीये।